सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती 6 जून 2026 कांदा लिलाव आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी हे बघा सगळीकडे कशा पद्धतीने कांदा ठेवण्यात आलेला आहे। लिलाव चालू होईल। 230 गाड्यांची आवक झालेली आहे सोलापुरात। विशेष करून लाल कांदा जास्त दिसतोय। 230 गाड्यांची आवक झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। कांदा लिलाव आज आपण पाहणार आहोत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती। हा बघा कांदा लिलावापूर्वी अशा पद्धतीने कांदा ठेवण्यात आलेला आहे आणि थोड्याच वेळात कांद्याचा लिलाव आता सुरू होणार आहे। कृषी उत्पन्न बाजार समिती 6 जून 2026 कांदा लिलाव सुरू आहे। बघू काय भाव लागतंय। 600 रुपये छोटा माल पुकारला जात आहे। 600 रुपये क्या करते हैं? 600 रुपये जाने 600 रुपये जुबेर 600 रुपये किसके 600 रुपये गेले बघा या कांद्याला। गोल्टा छोटी माल 600 रुपये लागलेला भाव। 700 रुपये 750 रुपये 800 रुपये 800 रुपये 850 रुपये 850 रुपये ओ आरती 850 रुपये 850 रुपये 875 रुपये 875 रुपये 875 रुपये 875 अरे 875 रुपये 900 रुपये 925 रुपये 925 रुपये भाव पुकारला जात आहे बघा याला। 950 रुपयेपर्यंत गेलेला आहे कांदा बघा। 1000 रुपयाच्या पुढे गेलाय। थोडं डाग लागलेला माल सुद्धा आहे तरी सुद्धा 1000 रुपये भाव पुकारला जात आहे। 1000 रुपये 1000 रुपये 1000 रुपये 1000 रुपये 1000 रुपये 1000 रुपये जाने 1000 रुपये 1000 रुपये 1000 रुपये जाने 1000 रुपये कांदा बघा 1000 रुपये भाव पुकारला गेलेला आहे। कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर 6 जूनचा कांदा लिलाव आपण पाहतोय। हे मारे 975 रुपये बघा 25 रुपये कमी करून 975 रुपये पुकारला जात आहे। 975 रुपये अंतिम भाव काय लागतं बघूया आपण। 975 रुपये 975 रुपये सांगता मला 975 रुपये 975 रुपये 975 रुपये 975 रुपये जाने 975 रुपये गेला बघा। 975 रुपये 10:30 11 11:30 12 12:30 13 1300 रुपये 1300 रुपये 1300 रुपये जाने गया 13 14 13 13.5 14 जाने वो सम्राट 1400 रुपये 1400 रुपये 1400 रुपये 1400 वाह डबल पत्ती क्वालिटी माल दिसतोय। एकदम घट्ट चांगल्या क्वालिटीचा माल 1400 रुपये भाव पुकारला जात आहे। 1400 रुपये अरे सरपराज ओ मामू वो रतीब मामू 1400 रुपये शेतकरी कोण आहे येऊ का 1400 रुपये 1400 रुपये अंतिम भाव लागलेला बघा या मालाला। 1400 रुपये शेतकरी सुद्धा होकार दिलेले आहेत। नाही ना जाय काय करणार शेतकरी तरी। 300 रुपयापासून भाव पुकारायला सुरुवात झाला बघा। छोटा माल 450 500 रुपयापर्यंत गेलेला बघा। 300 1300 पर्यंत भाव चाललाय बघा। 1350 रुपयापर्यंत गेलेला आहे। 1350 रुपयापर्यंत गेलाय माल भाव। 1350 रुपये हे सगळा माल पुण्यावरून आलेला आहे बरं का। या ठिकाणी जे लावलेली थप्पी आहे ती थप्पी पूर्ण पुण्यावरून आलेली आहे। हे सगळं माल पुण्यावरून आलेले आहेत। पुण्याचे शेतकरी आहेत, दौंडचे शेतकरी आहेत,
थोडक्यात काय तर पुणे जिल्ह्यातील हे शेतकरी माल आणलेले आहेत. माले माले कांदा चेक करतायत व्यापारी. ए एटी ए माले 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 हो रायगुंड 1350 रुपये. ये सही है ये सही है ये सही है ये सही है 1350 भाव पुकारले पण पुढे बोली लावायला कोणी तयार नाही आहे. बघूया अंतिम भाव काय लागते आहे. ए माल वाले औषध औषध ओ शिंदे ओ शिंदे हा साईडचे साईडचे बाबू अरे हो 1350. ओ सच्चे ओ भरत 1350 रुपये. आणखीन फाडून बघतायत बॅग 1350 रुपये. क्वालिटी काय येत आहे दुसऱ्या बॅगमध्ये तेही चेक करले जात आहे. बघा थोडा डाग लागलेला माल निघाला बघा या पोत्यात. ओ सच्चे हे असं होत आहे त्यामुळे व्यापारी आहे ना माल चेक करून घेत असतात. सरजी लंबत शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी माल जो आहे तो चांगल्या क्वालिटीचा चांगल्या बॅगात आणि थोडा डाग लागलेला माल असेल तर ते वेगळ्या गोणीत तयार करून पॅकिंग करून घेऊन येत जा. कारण चांगल्या मालामध्ये 2-4 जरी डाग लागलेला माल दिसला की मग व्यापारी खटकतो आणि भाव कमी लावतो. वो दिए बघा कुणी घ्यायला तयार नाही 1350 रुपये म्हणल्यावर. बघा व्यापारी बघून निघून जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी क्वालिटी माल घेऊन येताना आणि खराब माल वेगळ्या पद्धतीने बांधूनच बॅगा करूनच घेऊन यावं. 1000 रुपये. थेट 1000 रुपयापासून भाव पुकारायला सुरुवात झालेली आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड सोलापूर 6 जून कांदा लिलाव पाहतोय आपण. 230 गाड्यांची आवक झालेली आहे. बोलो क्या करो. 1000 रुपये 1000 रुपये 1000 रुपये. एक 1000 रुपये 1000 रुपये 1000 रुपये. Big size. 1000 रुपये 1000 रुपये. Single पत्ती माल. 1000 रुपये 1000 रुपये 1000 रुपये 1000 रुपये. जाने क्या 1000 रुपये 1000 रुपये 1000 रुपये जाने 1000 रुपये 1000 रुपये 1000 रुपये एकटी करो. 1000 रुपये गेले बघा.